नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवा आणि तुम्हा सगळ्यांचं स्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज ना आपण मुगापासून मुगाचं वरण बघतोय. बऱ्याच जण आपण तुरी डाळीचं वगैरे वरण बनवतो, पण त्यांना बऱ्याच जणांना ॲसिडिटी वगैरे होते. त्यामुळे मी तुम्हाला ह्याआधी देखील मिश्र डाळींचं देखील वरण दाखवलं होतं आणि ते तुम्हा सर्वांना खूप आवडलं होतं. पण आजचं वरण देखील तितकंच खमंग आणि टेस्टी आहे. चला तर मग आपण आपल्या मस्त आणि भन्नाट अशा रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं बघा, आता मी 1 वाटी इतकी ही मूगडाळ घेतली. जर तुमच्याकडे सालीसकट मूगडाळ असेल तर तुम्ही ती देखील घेऊ शकता. आता मुगाच्या डाळीला एक मस्त अशी चव असते, त्यामुळे आपण बऱ्याच वेळा मूगडाळीचा कांदा असेल किंवा मुगाचं वरण अप्रतिम चवीचं लागतं. जर कुणाला बऱ्याच वेळी ना आपण आजारपणातून वगैरे उठलो असेल किंवा तोंडाला काही चव लागत नसेल, तेव्हा जर तुम्ही मुगाचं वरण करून खाल ना, तर मी तुम्हाला 100% खात्री सांगते, अगदी तोंडाला चव येईल असं हे वरण तयार होतं. आता इथं बघा, मी 1 वाटी ही जी मुगाची डाळ होती ती एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. त्यानंतर आता ही जी डाळ आहे ना, ती आपण 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची. कारण जेव्हा आपण दुकानातून वेगवेगळी कडधान्य डाळी आणतो, तेव्हा त्याच्यावर बऱ्याच प्रकारची औषधं आणि केमिकल्स मारलेले असतात. त्यामुळे जेव्हा आपण ह्या डाळी घेतो, तेव्हा त्या चोळून आपण 2 वेळा पाण्यातून धुवून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील. आणि तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील, तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आता इथं बघा, मी डाळी ह्या 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्या. आता डाळ धुवून झाल्यानंतर डाळीच्या वरपर्यंत येईल असं किंवा आपण 1 वाटी डाळीला 2 वाटी पाणी आपण घालून घेऊ शकतो. त्यानंतर 1 मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता. पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा आपण तेल वापरतोय. तेलामुळे डाळ मऊसूत तर शिजतेच, त्याबरोबर डाळ उतू देखील येत नाही. आता हा जो डबा आहे ना, तो आपण कुकरमध्ये ठेवून ह्याला 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. ह्याच्यासोबतच ना मी भात पण लावते, जेणेकरून भात आणि डाळ माझी एका वेळी शिजते. पण जर तुमच्याकडे जर असं लावायचं नसेल, तुम्ही सेपरेट कुकरला पण लावू शकता. जर तुम्हाला सेपरेट कुकर लावायचं असेल, तुम्ही हे सगळं मिश्रण एका कुकरमध्ये घालून ह्याला 2 शिट्ट्या पण काढून घेऊ शकता. आता इथं बघा, माझ्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर मी हा जो डब्बा आहे तो बाहेर काढून घेतला. तुम्हाला दिसत असेलच बघा, ही डाळ अगदी मस्तपैकी मऊ शिजलेली आहे आणि टोमॅटो पण त्याच्यासोबत घातल्यामुळे काय होतं, डाळीला एक छान असं चव येते. बरेच जण टोमॅटो फोडणीमध्ये देखील घालतात किंवा शिजताना देखील घालतात. आता प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. तुम्हाला कोणती पद्धत सोपी किंवा आवडते ती देखील तुम्ही फॉलो करू शकता. आता ही जी डाळ आहे ना, ही चांगली अशी एकसंध व्हावी म्हणून मी चमच्यानंच ती घोटून घेते. आता रवीने का घोटत नाही ह्याचं कारण देखील सांगते. कारण डाळ, मुगाची डाळ ती अगदी पटकन शिजते आणि ती डाळ बारीक असल्यामुळे ना, शिजल्याबरोबर ती लगेच गिर्र होते. त्यामुळे त्याला पुन्हा रवी वगैरे लागत नाही. डाळ चांगली घोटून घेतली. त्यानंतर इथं आता बघा, मी एक मोठं असं पातेलं ठेवलं. त्या पातेल्यामध्ये आता मी 2 मोठे चमचे तेल घालते. तेल आता आपण चांगलं असं गरम झालं की ह्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूयात. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले आणि त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा मी हिंग घातला, 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून त्या वापरल्या. त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्यानंतर थोड्याशा ठेचून वापरल्या. लसूण पाकळ्या ठेचून वापरल्या की त्याचा जो चव असते ना, ती अप्रतिम लागते. थोडासा लसूण बघा आता सोनेरी रंगावरती आल्यानंतर पाव चमच्याला मी थोडी जास्त इथं हळद घातली होती. आता हे सगळं बघा चांगलंसं मिक्स करून घ्यायचं. लसूण आणि मिरचीची जी फोडणी आहे ना, ती अप्रतिम लागते. त्यानंतर जी डाळ आपण घोटून घेतली होती, ती संपूर्ण डाळ त्याच्यामध्ये अशा पद्धतीने घालून हे 2 मिनिटं बघा चांगलंसं मिक्स करून घ्यायचं. मुगाची जी डाळ असते ना, ती लगेचच आळते. त्यामुळं आपलं जे वरण किंवा कोणतीही रेसिपी असेल ते दाटसर किंवा घट्टसर बनते. आता ही खूपच घट्ट वाटते, म्हणून ज्या भांड्यामध्ये आपण डाळ शिजवून घेतली त्यामध्ये साधारणपणे मी 2 ते 3 गरम पाणी करून घेतलं. आता जेव्हा आपण वरण किंवा आमटी करतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं गरम पाण्याचा वापर करायचा. त्यामुळं आपल्या जी आमटी असेल किंवा वरण आहे त्याची चव जी आहे ती आहे अशी राहते. आता हे जे वरण तुम्हाला कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवं आहे ह्यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हे सगळं बघा मी चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता गॅस तो मी मीडियम करून घेतला होता आणि मीडियम गॅसच्या आचेवरती ना ह्याला मस्तपैकी उकळ्या काढून घेणार आहोत. ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत.
आणि त्यानंतर वरणाला छान अशी गोडसर चव यावी म्हणून मी थोडासा गूळ टाकला आहे. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर पण घालू शकता. आता याच्यामध्ये आपण मिरची घातली होती, टोमॅटो घातला होता, त्याबरोबर गूळ घातलेला आहे. तर आंबट, गोड, तिखट असं हे मस्त वरण लागतं. आणि मुगाला मी आधीच सांगितल्याप्रमाणे ना खमंग पण आहे. तर आता अशा पद्धतीने छानपैकी मिक्स करून घेतलं. आता मिक्स करत करत ना ह्याला चांगली अशी उकळी यायला हवी. आता वरण आहे ना ह्याला मस्तपैकी फोडणी बसते ना की अगदी खमंगच लागतं. तुम्ही बघू शकता मी जरी जास्त पाणी घातलं असेल तरी देखील हे वरण फार पातळ बनलेलं नाही आहे. थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सी किंवा थोडंसं दाटसरच असं हे वरण आहे. आता गॅस आहे तो मीडियम करायचा आणि याला छान अशा 2 ते 3 अशा दणकून उकळ्या करून घ्यायच्या. तुम्ही बघू शकताय आता आपल्या ह्या मुगाच्या वरणाला अगदी मस्तपैकी छान अशा दणकून उकळल्यात आणि उकळी येताना जेव्हा सुगंध येतो ना तेव्हा तो अगदी खमंग असा सुगंध येतो. तुमच्याकडे जर टोमॅटो नसेल ना तुम्ही तर कोकम किंवा मग टोमॅटो पण वापरू शकता किंवा मग चिंचही वापरू शकता. आता छान अशी उकळी आली की गॅस अगदी बारीक करायचा आणि वरून ना भरपूर सारी कोथिंबीर घालून हे गरमागरम मुगाचं वरण तुम्ही भातासोबत जर सर्व केलं ना तर मी तुम्हाला खात्रीनं सांगते, लहान मुलं असू देत, मोठी मुलं असू देत किंवा जर कोणी आजारी व्यक्ती असेल त्यांना जर तुम्ही असं हे खमंग आणि मुगाचं पौष्टिक वरण करून द्याल ना तर अप्रतिम लागेल. ते तुमच्याकडे मागून खातील अशी 100% मी तुम्हाला खात्री देते. बऱ्याच जणांना काय होतं की तोंडाला चव नसेल ना तर काहीच खावंसं वाटत नाही, त्यावेळी हे मुगाचं वरण करू शकता. आणि मुगाच्या वरणामध्ये भरपूर प्रमाणात ना आपल्याला प्रोटीन असतात, त्यामुळे हे वरण आहे ना खूप जास्त असं आपल्याला हेल्दी आहे किंवा पौष्टिक आहे. त्यामुळे मी बऱ्याच जणा केव्हा केव्हा तो तर असं हे मुगाचं वरण करते आणि माझ्या घरी ना हे प्रचंड आवडतं. आता हे गरमागरम वरण आपण भातासोबत लगेच सर्व करून घेऊया. भात आणि त्याबरोबरच हे गरमागरम असं मुगाचं वाफाळलेलं वरण वरून ना थोडंसं लिंबाचा रस घातला आणि अगदी मस्तपैकी तुपाची धार जर आपण ह्याला लावलीत आणि अप्रतिम असं आपण हे जेवण केलं ना तर मस्त लागतं. मला तर प्रचंड आवडतं. सगळ्यात जर काय मला आवडत असेल तर हे मुगाचं वरण आणि वरण भातच आवडतो. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला हे पौष्टिक मुगाचं वरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग भेटूत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद.